होंडा युनिकॉर्न अजिबात घेऊ नका जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन माहिती नसतील तर होंडा युनिकॉर्नची ऑन रोड प्राइस आहे साधारणतः 1,42,161 रुपये. तसंच बजाज पल्सरची ऑन रोड प्राइस साधारणतः 1,32,116 रुपये. तर यात फरक किती 10,045 रुपयांचा. आता तुम्हाला जर युनिकॉर्न घ्यायची असेल तर त्यासाठी डाऊन पेमेंट 28,432 रुपये भरावं लागेल आणि 2 वर्षांचा जर EMI केला तर 5,248 रुपये EMI येईल. त्याउलट जर पल्सर 150 घेतली तर त्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट 26,423 रुपये भरावं लागेल आणि EMI 4,878 रुपये 2 वर्षांसाठी. म्हणजेच तुमच्या डाऊन पेमेंटमध्ये 2,009 रुपये वाचतील, EMI मध्ये 370 रुपये दर महिन्याला वाचतील आणि एकूण तुमचे 2 वर्षामध्ये 8,880 रुपये वाचतील जर तुम्ही युनिकॉर्न सोडून जर पल्सर घेतली तर. आता तुम्ही बघा की युनिकॉर्नचं इंजिन हे 162 सीसी आहे व पल्सरचं इंजिन हे फक्त 149 सीसी आहे. म्हणजे युनिकॉर्नच्या तुलनेत पल्सरचं इंजिन हे खूप छोटं आहे. तरी देखील युनिकॉर्नपेक्षा पल्सरचं इंजिन हे जास्त पॉवर देतं. आता तुमची फेवरेट बाईक कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व तुमच्या पल्सर व युनिकॉर्न असणाऱ्या मित्राला हा व्हिडिओ लगेच शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला लगेच फॉलो करून घ्या.